नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये शेवटच्या टप्प्याचं जे मतदान होतं 20 मे रोजी हे पार पडलं. अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद लोकांनी दिला. विविध ठिकाणी मुंबईमध्ये विशेषतः 6 मतदान केंद्रांवर 6 जे विभाग आहेत लोकसभा मतदारसंघ त्या ठिकाणी हे मतदान पार पडलं आणि अशा पद्धतीने एक उत्स्फूर्तपणा मतदारांमध्ये दिसून आला. अर्थात या ठिकाणी काही अशाही घटना घडल्या ज्याच्यामध्ये मतदान केंद्रांवर दिरंगाई पाहायला मिळाली, विलंब झाला, लोकांना निष्कारण ताटकळत तिथे उभं राहावं लागलं. विशेषतः सगळं हे सध्या उष्णता प्रचंड प्रमाणात आहे, तापमान वाढलेलं आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये लोकांना तिथे उभं राहणं हे त्रासदायक होतंच आणि अशा वेळेला काही ठिकाणी सुविधाही उपलब्ध नव्हत्या, पाण्याची व्यवस्था काही ठिकाणी त्यालाही विलंब झालेला आहे. आणि अशा सगळ्या परिस्थितीत लोकांनी तक्रारी केल्या की त्यांना विलंब होतोय. काही जण 1.5 तास थांबले, काही जण 2 तास थांबले आणि त्यानंतर त्यांना मतदान करता आलं. तर हे स्वाभाविकच झालेलं आहे, म्हणजे झालंच नाही असं कोणी म्हणत नाही. आणि अर्थात या संदर्भात विविध राजकीय पक्षांनी त्याविषयीच्या तक्रारी केल्या, निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या किंवा व्हिडिओच्या माध्यमातून तक्रारी मांडण्यात आल्या. लोकांशी बोलून अनेकांनी त्या यूट्यूबच्या माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला की अमुक या ठिकाणी असा विलंब होतोय. तर हे स्वाभाविकच आहे, कारण एखाद्या ठिकाणी असं होऊ शकतं. सगळ्याच अख्ख्या मुंबईमध्ये सगळीकडेच अशा पद्धतीने दिरंगाई झाली असं मात्र झालेलं नाही. काही ठिकाणी ते निश्चितपणे झालेलं आहे. त्याच्यामागची कारणं वेगवेगळी असू शकतात. आता मुळातच सध्याचं वातावरण जे आहे ते इतकं उष्ण आहे, तापमान प्रचंड आहे की अशा वेळेला लोकांचा हा एक प्रयत्न होता की साधारणपणे 10-11च्या दरम्यानच मतदानाला जावं. काही जण जे आहेत ते ऑफिसला जाण्याच्या निमित्ताने सकाळीच मतदान करून कदाचित गेलेले असतील, पण विशेषतः घरामधील स्त्रिया असतील, मुलं असतील जी मतदानाला पात्र आहेत, असे सगळे साधारणपणे 10-11च्या दरम्यान बाहेर पडलेले आहेत. आणि त्यानंतर त्या ठिकाणी प्रचंड गर्दी झालेली असू शकते. एकाच वेळेला 300-400 लोक जर जमले असतील तर त्यांना पटापट मतदान त्यांचं होणं हे अशक्य आहे. अशा वेळेला ते काहीतरी झालेलं असू शकतं, पण सगळीकडेच ते झालेलं आहे असं नाही आहे. दुसरी गोष्ट, तिकडे जे मनुष्यबळ असतं त्याच्यापैकी काही अधिकारी जे असतात ते नीट काम करत नसतात, ते संथगतीने काम करत असतात. त्यांच्यासमोर सुद्धा अनेक समस्या असतात. काही जणांकडे काही कार्ड नसतं, कोण मोबाईल घेऊन आलेलं असतं, त्यांना अडवलं जातं. अनेक गोष्टी ज्या आहेत त्या त्याच्याशी संबंधित असतात आणि त्यातून मग हा विलंब होत जातो. मागे उभे राहिलेले जे लोक असतात ते स्वाभाविकच ताटकळत उभे राहिलेले असतात, उन्हामध्ये त्यांना उभं राहावं लागतं. या सगळ्याचा त्रास होत असतो. पण हे सगळं जे आहे हे कुठेतरी तांत्रिक असतं. एक प्रकारे त्या ठिकाणी जी ढिलाई दाखवलेली आहे, दिरंगाई कोणी केलेली असेल त्याच्यामुळे झालेलं असतं. हे जाणीवपूर्वक कुठला तरी एक राजकीय पक्ष उठून विलंब करेल आणि दुसऱ्या पक्षाला पराभूत करण्यासाठी करेल असं अजिबात म्हणता येत नाही. कारण हे केल्यामुळे त्या पक्षालाही फटका बसू शकतो. कारण रांगेमध्ये फक्त एकाच पक्षाचे लोक काही मतदानाला येत नाहीत, त्याच्यामध्ये अनेक लोक आलेले असतात. विविध लोकांना मतदान करायचं असतं, विविध राजकीय पक्षांना मतदान करणारे लोक असतात, अपक्षांना सुद्धा मतदान करणारे लोक असतात आणि अशा वेळेला ही दिरंगाई विलंब होऊ शकतो. आता याच संदर्भात उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली सोमवारी साधारणपणे संध्याकाळी 4:30 वाजता आणि त्यांनी ह्या सगळ्या दिरंगाईकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आता नुसतंच त्या दिरंगाईकडे त्यांनी लक्ष वेधलं असतं तर काही हरकत नव्हती. क्या विलंब होतोय, त्याच्यामुळे स्वाभाविकच लोक निघून जात आहेत, काही लोकांना मतदान करता येत नाही, त्याच्यामुळे ज्येष्ठ नागरिक आहेत ते सुद्धा ताटकळत उभे राहिलेले आहेत, विशेषतः ऊन आहे, अशा परिस्थितीमध्ये लोकांना जास्त त्रास होतोय हे सांगणं स्वाभाविकच आहे आणि त्यात काहीच चुकीचं नाही. पण ते करत असताना त्याच्यामध्ये राजकारण आणणं की हा विलंब कशासाठी होतोय, तर नरेंद्र मोदींना पराभव दिसतोय, नरेंद्र मोदींना पराभव दिसतोय म्हणून ते एका मतदान केंद्रावर विलंब करतायत. म्हणजे नरेंद्र मोदी आता एका मतदारसंघामध्ये विलंब करून उद्धव ठाकरे गटाला पराभूत करण्यासाठी प्रयत्न करतील, हा आरोपच किती हास्यास्पद ठरतो. अशा पद्धतीचा आरोप उद्धव ठाकरे करतात. ते म्हणतात हा सगळा निवडणूक आयोगाचा खेळ आहे, निवडणूक आयोग अशा पद्धतीचा नीचपणा करतोय, तो एक प्रकारे सरकारचा घरगडी बनलेला आहे आयोग. हे विधान अर्थात त्यांनी आतापर्यंत अनेक वेळेला केलेलं आहे. विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं विभाजन झाल्यानंतर त्यांच्याकडून चिन्ह हिसकावून घेतलं गेलं किंवा त्यांचं चिन्ह त्यांनी गमावलेलं आहे, नाव गमावलेलं आहे, ते एकनाथ शिंदेंना मिळालेलं आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये
उद्धव ठाकरे हे निवडणूक आयोगावर कायम चरफडत असतात. त्या पद्धतीने त्यांनी या सगळ्या प्रकरणाचा, या सगळ्या घटनाक्रमाचा निवडणूक आयोगावर खापर फोडण्यासाठी उपयोग केला. मग निवडणूक आयोगच हे कसा खेळ खेळते, आमचा ज्या ठिकाणी टक्का आहे जास्त, जिथे आम्हाला मतं जास्त मिळणार आहे त्याच ठिकाणी जाणीवपूर्वक विलंब करण्यात आला. मला काही ठिकाणांची नावं माहिती आहेत, ती लवकरच मला कळणार आहेत. आता ज्या ठिकाणी असंच घडलेलं आहे, दिरंगाई घडलेली आहे, त्यांची नावं कळायला फारसा काही वेळ लागला नसता का. ठीक आहे, सगळ्या मुंबईभर सगळ्याच मतदारसंघात हे घडलेलं नाही, काही मोजक्या मतदारसंघामध्ये घडलं असू शकतं. त्यामुळे ती कोणते मतदारसंघ आहेत हे उद्धव ठाकरेंनी सांगितलं नाही पत्रकार परिषदेत. ते मला उद्या कळेल, त्यानंतर मी पत्रकार परिषद घेऊन सांगेन असं ते म्हणाले. म्हणजे प्रत्यक्षात कुठे घडलं हेच त्यांना माहिती नाही. आणि त्यात मग ते म्हणतायत की तिथे आमचा मतदानाचा टक्का हा जास्त होता. मग ते ठिकाण नसेल माहिती तर आपल्याला तिथे मतदानाचा टक्का जास्त आहे हे कसं काय कळलं, हा प्रश्न मनामध्ये येतो. बरं, त्या ठिकाणी आमचा मतदानाचा टक्का जास्त आहे म्हणून हा विलंब केला जातोय, तर तिथे बसलेला जो कोणी मतदान कक्षामध्ये असलेला अधिकारी असेल, कर्मचारी असतील, त्यांना काय माहिती आहे रांगेमध्ये सगळे उद्धव ठाकरे यांच्या गटाचेच मतदार आहेत, त्यांना मतदान करणारेच लोक आलेले आहेत, हे त्याला तर माहिती नाही आहे. तिथे भाजपाला मतदान करणारी असतील, तिथे कदाचित एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराला मतदान करणारी असतील. त्यामुळे विलंब जाणीवपूर्वक करायचा तर तो फक्त त्याचा फटका उद्धव ठाकरे गटालाच कसा बसेल. भारतीय जनता पार्टीचे मतदार जे असतील तेही तिथे असतील, एकनाथ शिंदेंचेही मतदार असतील, त्यांनाही विलंब होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्या उमेदवाराला फटका बसू शकतो. हा विचार कसा कोण करत नाही, अशा पद्धतीचा प्रश्नही कोणी उद्धव ठाकरेंना विचारत नाही. त्यामुळे प्रश्न निर्माण होते की फक्त एक राजकारण खेळण्यासाठी उद्धव ठाकरे जे ते ह्या सगळ्या मुद्द्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न करतात. बरं, हे सगळं जे आहे हे सकाळपासून घडते, म्हणजे साधारणपणे 10-11 वाजता लोक मोठ्या संख्येने आले, त्याच्यामुळे हा विलंब होताना दिसून आला. त्यावेळेला मात्र उद्धव ठाकरे काही बोललेले दिसून येत नाहीत. ते एकदम 4:30 वाजता पत्रकार परिषद घेतात, ज्या वेळेला 1-1.5 तास काहीतरी शिल्लक राहिलेला आहे. अशा वेळेला ते ही सगळी कैफियत मांडण्याचा प्रयत्न करतात. त्यातून लक्षात येतं की फक्त हे राजकारण करण्यापुरतं दिसून येतं. नरेंद्र मोदींना पराभूत होताना ही भीती वाटायला लागली आहे म्हणून हा विलंब होतोय. हा आरोपच किती हास्यास्पद वाटतो. त्यामुळे तर हे आरोप जे आहे ते उद्धव ठाकरेंनी केले. त्याच्यात ते म्हणाले की मला अनेक लोकांचे मेसेज सुद्धा येत आहेत की आम्ही मतदान केलं. काही मेसेज असेही आले माझ्या फोनवर की लोक म्हणायला लागले की आम्हाला त्रास होतोय, तिकडे आम्हाला विलंब केला जातोय जाणीवपूर्वक, तिकडे सुविधा नाही आहेत. आता उद्धव ठाकरेंना एवढ्या सगळ्या लोकांचे मेसेज येत आहेत हेच मुळात आश्चर्यजनक आहे, हीच मुळात बातमी आहे. कारण आत्तापर्यंत त्यांच्याच आमदारांनी, स्वतः फडणवीसांनी सुद्धा अनेक वेळेला सांगितलं की उद्धव ठाकरे कधी संपर्कात नव्हते. फडणवीसांनी त्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होत असताना अनेक वेळेला उद्धव ठाकरेंना फोन केले, पण त्यांनी ते उचलला नाही. आमदार सुद्धा म्हणत होते की आम्ही अनेक वेळेला त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत असू, तेव्हा ते संपर्कात नसत. पण आता मात्र सर्वसामान्य लोक सुद्धा उद्धव ठाकरेंना फोन करायला लागलेत, मेसेज करायला लागलेत. हे खरं तर बातमीच आहे एक प्रकारची, गौप्यस्फोट आहे. तर या पद्धतीने उद्धव ठाकरे हे याचं सगळं राजकारण जेव्हा खेळण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यातून लक्षात येतं की कुठेतरी उद्धव ठाकरे यांच्या पायाखालची वाळू जी आहे ती सरकते आहे का, कुठेतरी पराभवाची भीती त्यांनाच वाटायला लागली आहे का. कारण नरेंद्र मोदींना पराभवाची भीती वाटायला त्यांच्याकडे तर 353 NDAचे खासदार होते या मागच्या निवडणुकीला. त्यांना इकडे मुंबईतल्या एका कुठल्या तरी मतदारसंघामध्ये विलंब घडवून उद्धव ठाकरेंना पराभूत करण्यासाठी काही करण्याची गरज नाही. त्यामुळे हा प्रश्न मनात येतो की उद्धव ठाकरेंनाच पराभवाची भीती वाटते का. आणि तसाच सवाल मग फडणवीसांनी सुद्धा उपस्थित केला की उद्धव ठाकरे हे सगळं करून एक प्रकारचं रडगाणं गात आहेत, कारण का त्यांनाच पराभवाची भीती वाटत असावी. आणि वारंवार केवळ ह्याच मतदान केंद्रात झालेली दिरंगाईच नव्हे, अनेक कारणं वारंवार पुढे करायची की मतदानाचा टक्केवारी वाढली म्हणजेच काहीतरी घोळ झालेला आहे, EVM मध्ये काहीतरी घोळ आहे. हे सगळे वारंवार प्रश्न का उपस्थित करायचे, तर त्यातून मग पुढे काहीतरी एखादं कारण तयार करता येईल पराभूत झाल्यावर. ते बघा आम्ही म्हटलं होतं पैसे वाटप होते, त्या पैसे वाटपामुळेच आम्ही पराभूत झालो.
EVM मध्ये घोळ होता हे आम्ही सांगत होतो, त्याच्यामुळेच आम्ही पराभूत झालो. म्हणजे एखादा विद्यार्थी नापास झाल्यानंतर माझा पेन खराब होता म्हणून मी नापास झालो, मी अभ्यास केला नव्हता हे तो कधीच सांगत नाही. मी उशिरा पोचलो परीक्षा केंद्रावर त्यामुळे मी नापास झालो हे तो सांगत नाही. तर स्वतःचं सगळं चुका ज्या आहेत त्या लपवायच्या आणि दोष जो आहे तो परीक्षा केंद्राच्या माथी मारायचा, हे जसा एखादा विद्यार्थी प्रयत्न करतो तशाच पद्धतीचा प्रयत्न वाटतो. त्यामुळे हे रडगाणं जे आहे हे गाण्याची काहीच आवश्यकता नव्हती. ठीक आहे, दिरंगाई झाली त्याबद्दल बोलणं, त्याविषयीचा आपला आक्षेप नोंदवणं, खंत व्यक्त करणं हे योग्यच होतं. पण हे सगळं एक प्रकारे राजकारण खेळण्यासाठी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली असं वाटायला लागतं आणि फडणवीसांनी सुद्धा तशाच पद्धतीचा आरोप त्यांच्यावर केलेला आहे. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.